भविष्यकालीन हिंदू गावात 3 किशोरवयीन मुले, रघुनाथ, विष्णू आणि व्यंकटेश, सामान्य जीवन जगत होते. दिवसापर्यंत ते गावाच्या मध्यवर्ती भागात लपलेल्या एका प्राचीन मंदिराला अडखळत होते. जेव्हा त्यांनी मंदिराचा शोध घेतला तेव्हा त्यांना एक रहस्यमय कलाकृती सापडली ज्यामध्ये देव नारायणाची शक्ती होती. अजिबात संकोच न करता 3 मुलांनी कलाकृती सक्रिय केली आणि अचानक त्यांच्यात अविश्वसनीय शक्ती प्राप्त झाल्या. रघुनाथने अलौकिक शक्ती प्राप्त केली, विष्णूने प्रगत तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता प्राप्त केली आणि व्यंकटेशने टेलिकिनेसिसची शक्ती विकसित केली. ज्याप्रमाणे ते त्यांच्या नवीन क्षमतेवर आश्चर्यचकित होत होते, त्याचप्रमाणे सावलीतून एक गडद आणि अशुभ आकृती उदयास आली. हा महाअसुर, दुष्ट राक्षसी राजा होता, ज्याने हिंदू गाव नष्ट करण्याचा आणि आकाशगंगेवर राज्य करण्याचा प्रयत्न केला. दुष्ट हास्याने महाअसुरने आपल्या रोबोटिक मिनियन्सना गावावर हल्ला करण्यासाठी बोलावले. 3 मुलांना माहित होते की त्यांना त्यांचे घर वाचवण्यासाठी जलद कृती करावी लागेल. त्यांच्या नवीन सामर्थ्यांसह त्यांनी महाअसुर आणि त्याच्या सुरांचा पराभव करण्याचा निर्धार करून युद्धात उतरले. लढाई सुरू असताना लेझर ज्वलंत झाले आणि रोबोट्स एकमेकांना भिडले. लढाई तीव्र होत असतानाच एका तेजस्वी प्रकाशाने आकाश प्रकाशित केले आणि एक भव्य रोबोट स्वर्गातून खाली आला. तो देव विष्णूचा रोबोट होता. 3 मुलांना वाईटावर विजय मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी आला. भगवान विष्णूच्या रोबोटच्या आगमनाने लढाईची ज्वारी 3 हिंदू मुलांच्या बाजूने वळली. रघुनाथ, विष्णू आणि व्यंकटेश यांनी रोबोटच्या प्रगत तंत्रज्ञानाशी सुसंगतपणे त्यांची शक्ती वापरून शौर्याने लढा दिला. एकत्रितपणे त्यांनी महाअसुर आणि त्याच्या मित्रांना पराभूत केले आणि हिंदू गावाला विनाशापासून वाचवले. वेळ स्थिरावल्यावर 3 मुले विजयी झाली. दैवी हस्तक्षेपाबद्दल कृतज्ञ देव विष्णूचा यंत्रमानव गावातच राहिला, तेथील लोकांची सेवा आणि संरक्षण करण्यास तयार होता. 3 वीरांनी आदराने आपले डोके टेकवले, त्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि त्यांना त्यांचे घर वाचवण्याची शक्ती दिल्याबद्दल देव नारायणाच्या शक्तींचे आभार मानले. शांतता पुनर्संचित झाल्यामुळे हिंदू गावाने रघुनाथ, विष्णू आणि व्यंकटेश यांचे शौर्य साजरे केले. 3 मुलांनी स्वतःला खरे नायक असल्याचे सिद्ध केले होते आणि त्यांचे महान कार्य पुढील पिढ्यांसाठी लक्षात राहतील.